ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एक पौष्टिक आणि चमचमीत रेसिपी मिक्स डाळ. ही डाळ चवीला खूप छान लागते आणि भात, चपाती किंवा भाकरीसोबत एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप मिक्स डाळी. तर समप्रमाणात डाळ्या घ्यायच्या. मी सध्या 3च डाळी घेतल्या, पण तुम्ही तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ आणि चणा डाळ समप्रमाणात घेऊ शकतात. आणि हो, डाळी धुतल्याने किंवा अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर त्यावरील धूळ आणि स्टार्च निघून जातो. हरभरा डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून किमान अर्धा तास तरी भिजत ठेवावी. यामुळे डाळ एकसारखी शिजते म्हणून ती मऊ होते. आणि हो, नेहमी लक्षात ठेवा डाळ शिजवताना त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग आणि तेल घातल्यास डाळ लवकर शिजते आणि कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येत नाही. ह्या प्रेशर कुकरमध्ये भिजवलेल्या डाळी हळद आणि टोमॅटो टाकून कुकरचे झाकण लावा आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्या, जेणेकरून डाळ मऊ शिजेल. कुकर थंड झाला की डाळ घोटून घ्या. ही डाळ अशी मी याच्यामध्ये टोमॅटो, लसूण टाकून मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. ही डाळ आपली छान अशी शिजली आहे. कुकर थंड झाला का डाळ घोटून घ्या छान अशी. छान आपली मऊसूत डाळ ही तयार झाली आहे. एका साईडला मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. तुम्ही याच्यात फोडणी देताना तेल किंवा तुपही वापरू शकतात. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यावर तेल टाका. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाका. मोहरी तडतडली की जिरे टाका. जिरे तडतडले की त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका. आणि हिंग टाकल्यानंतर छान असं परतून घ्या. छान तडका बसला की त्यामध्ये कढीपत्ता टाका. टेचलेला लसूण आणि कांदा आणि अद्रक, एक सुकी मिरची, हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला टोमॅटोही टाकून छान असं परतून घ्या. आले लसूण पेस्ट टाकायची आणि हळद टाका. छान कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान असा चिरलेला टोमॅटोही मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे. हे छान असं शिजलं की त्यामध्ये आपली डाळ ही टाकायची शिजवलेली आणि चांगले मिक्स करायचे. गरजेनुसार थोडे पाणी घाला. डाळीची कन्सिस्टन्सी बघून तुम्हाला हवी तशी ठेवा आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला. लक्षात ठेवा डाळ शिजवताना आपण मीठ घातले होते, त्याच्यामुळे चवीप्रमाणेच आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि डाळीला एक उकळी येऊ द्या आणि मध्यम आचेवर 5 ते 6 मिनटं शिजू द्या. छान अशी डाळ आपली तयार होते आणि अगदी चवीला अप्रतिम लागते. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे हे एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि ही कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीत तुमच्यासाठी घेऊन येते रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा, जेणेकरून ही कला घरोघरी जपल्या जाईल. म्हणून मी अगदी तुमच्यासाठी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने रेसिपी आणते. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मी नेहमी काहीतरी सिक्रेट टिप सांगत असते. आणि तर फ्रेंड्स, तुम्हाला कोणती डाळ सर्वात जास्त आवडते? तूर, मूग, मसूर की चना? कमेंट्समध्ये किंवा मेसेजमध्ये नक्की सांगा. कारण आपण आज या सगळ्या डाळी एकत्र मिक्स केल्या आहे किंवा वापरल्या आहेत. आणि हो, ही डाळ बनवताना तुम्ही लाल तिखटही वापरू शकतात. छान अशी लागते. गोडा मसालाही वापरू शकतात. याच्यामध्ये धने जिरे पावडर, गरम मसाला किंवा लाल तिखट वापरूनही छान अशी डाळ लागते. शिजलेली डाळ फोडणीत घालताना आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूनच डाळीची कन्सिस्टन्सी चेक करायची. घट्टपणा ॲडजस्ट करायचा. आणि शेवटी लिंबाचा रस किंवा 1 चमचा साजूक तूप घातल्यास चव आणखीन वाढते. या अशा सोप्या टिप्स वापरून तुम्ही घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईलसारखी चविष्ट रेसिपीज बनवू शकतात. ही मिक्स डाळ बनवू शकतात. छान चव लागते. तर नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, तयार आहे आपली गरमागरम आणि पौष्टिक मिक्स डाळ. ही डाळ तुम्ही जिरा राईस, भाकरी, चपाती किंवा नुसतीच सूपसारखी पिऊ शकतात. आजची ही सोपी आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा.
अशाच नवनवीन आणि झटपट रेसिपीसाठी माझ्या चॅनल अन्नपूर्णा बाय कविता नेहरेवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा. धन्यवाद.